असं म्हणतात की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आपण जर वाचलं आणि त्यातून जर खरा बोध घेतला तर इथल्या बाकीच्या कुठल्याही मोटिवेशनची, इन्स्पिरेशनची, मार्गदर्शनाची आवश्यकताच भासणार नाही. लहानपणीपासून, जाणतेपणापासून ज्याही वेळेस विचारलं जायचं तुझे आदर्श काय, मनात कधीही एका सेकंदाचा उशीर झाला नाही ते सांगण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज. आज सुद्धा फील्ड मध्ये काम करत असताना देर आर सिच्युएशन्स ज्यावेळेस स्ट्रेसफुल असतो, एखाद्या दिवस कुठल्या तरी इतर गोष्टीचा ताण आलेला असतो, तणाव असलेला असतो, कुठेतरी कॉन्फ्लिक्ट असतो. कॉन्फ्लिक्ट म्हणजे कसा, दोन चांगल्या गोष्टींपैकी जास्त चांगली निवडण्याचा किंवा दोन वाईट गोष्टींपैकी जास्त वाईट टाळण्याचा. या प्रत्येक वेळेस फक्त ही मूर्ती समोर आली की सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. आणि वाटतं की 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांना सोबत ठेवून एखादा तरुण कसं काय, एखादा प्रचंड असा गड, ज्याला प्रचंड गड असं सुद्धा महाराजांनी म्हटलं, तो तोरणा कसा काबीज करू शकतात. 16व्या वर्षी सगळ्यांनी आपापल्या घरामधील किंवा आताही उपस्थित जी आहेत ती 16 वर्षाची मुलं एकदा बघून घ्यावी. किल्ला सर करणं, किल्ला काबीज करणं, आदिलशाहीच्या तावडीतून आपण तो किल्ला जिंकणार आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारं तोरण तिथे लावणं, ज्याला तोरणा आपण म्हणतो, हे सोपं काम आहे का? आणि ही समज त्यावेळेस असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक जो आहे तोच आपल्याला आदर्श रूपाने आपण ह्या मातीत ज्याच्यात जन्मलो तिथं आपल्याला आपसुकच भेटले.